मंडळी एक दाखवते तुम्हाला मी. हे बघा, हे हनी आहे, ह्या कंपनीचं हनी आहे. ठीक आहे, हे कंपनीचं आहे, म्हणजे मी रेडीमेड आणलं होतं. आणि दुसरं हे आहे, ते झाडावरनं काढतात ना, ते हे आहे. माझी एक फ्रेंड आहे, तिने मला दिलं होतं. त्यांच्या झाडावर मध आलं होतं, म्हणजे मध काढायला आले होते. तर ती म्हटली तुला हवं आहे का? म्हटलं हो दे म्हणून. तर तिने हे मला बर्नीत भरून दिलेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं झालं की मी ना दोन्हीही फ्रीजमध्ये ठेवले. आणि नंतर मला हवं होतं, मला म्हणजे इतकं लक्षात नाही आलं की हे फ्रीजमध्ये ठेवायचं नसतं. खरंच ठेवतात का नाही मला माहीत आहे, पण मी चुकून ठेवलं. मी कधी ठेवत नाही, पण चुकून ठेवलं मी 2 दिवस. आता ह्या मधाला पण, आणि हे मध जे मी झाडावरनं काढलेलं ते मध, हे प्युअर मध बोलतात ह्याला. आणि हे पण प्युअरच असेल मला माहिती नाही, पण आम्ही हे घेऊन येतो. तर हे मध आणि ते मध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. आता 8 ते 10 दिवस झाले मी बाहेर काढून, तरी ते अजून मेल्ट नाही झालं. ते घट्ट आहे तसंच आहे. आता ह्याला मेल्ट करण्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा मला. कारण की बघा ना कसं दिसतं, एकदम विचित्र. प्लीज तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. ह्याला म्हणजे पहिल्यासारखं मधासारखं कसं करायचं आहे, किती घट्ट झालं आहे.